मित्रांनो, दिव्यबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। आपल्याला हा मी व्हिडिओ दाखवला होता 1 महिन्यापूर्वी की इथे आपण नांगर चालवलेला आहे। या 3 एकरच्या प्लॉटमध्ये आपण उन्हाळी पीक घेतो आहे आणि त्या पिकाचं नाव आहे ऊन। मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपण समोर 1 एकरमध्ये भाजीपाला लावणार आहोत घरच्या पुरता। थोडाफार जास्त झालाच तर आपल्या शॉपमध्ये उपलब्ध राहील आपल्या कस्टमर्ससाठी। आणि हा जो इकडचा 2 एकरचा पट्टा येतो, या भागामध्ये आपण बेड करून याच्यावरती चवळी लावणार आहोत आणि त्या चवळीच्या शेंगा आपल्या गायींना चारा म्हणून जाणार आहे। तर आपण इथे 1 मार्चला रोटावेटर चालवलं, सिंगल रोटावेटर चालवलं। आता 15 दिवसांनी आपण याला डबल रोटावेटर चालवू। म्हणजे आता आपण असं उभं चालवलं आहे, मग आपण आडवं चालवू आणि त्याच्यानंतर दर 15 दिवसांनी इथे आपण कल्टिवेटर करणार आहोत। आपण बघू शकता इथे माझा पूर्ण नेपियर होता। मागचं पूर्ण 1 वर्ष लागलं तो नेपियर काढायला। आणि नेपियर हे असं पीक आहे, ते ऊसाचाच लहान भाऊ आहे। तर तुम्हाला दिसेल की जे काही मी टाकत होतो जमिनीमध्ये ते माझे नेपियरच घेऊन जात होतं। अजूनही इथे मातीची कणरचना झालेली नाही आहे। त्याच्यामुळे आता सुरुवात जी करतो आहे मी, ती पहिले ऊन पिकापासून करतो आहे की जेणेकरून ह्या जमिनीमधले ज्या काही हानिकारक गोष्टी आहेत त्या उन्हामध्ये जळून जातील आणि मग आपण जूनपासून इथे जे पेरू त्याचा आपल्याला रिझल्ट मिळेल। तसंच मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आपण इथे ज्वारी लावलेली आहे गायींसाठी। ती पण लवकरच काढायला घेतली मी, कारण की मला ही जमीन नांगरायची आहे आणि इथे बरसीम लावायचं जून महिन्यामध्ये। बरसीम हे 3 वर्षांचा चारा पीक आहे। द्विदल वर्ग माफ़ करा, मला इथे दशरथ घास लावायचा आहे। दशरथ घास हा हे 3 वर्षाचं पीक आहे, मल्टीकट आहे आणि ते गायींसाठी द्विदल चारा म्हणून उत्तम असतं। तर त्यासाठी सुद्धा ही पण जमीन मला तशीच नांगरून ज्या पद्धतीने आपण ही नांगरली आहे, याचा अर्धा भाग 1.5 एकर साधारणतः नांगरून झालेला आहे। आणि मग उरलेला जसा जसा तो प्लॉट संपत येतो आहे तो कापून मग इथे आपण दशरथ घास लावू। जूनच्या साधारण पहिल्या आठवड्यात लावायचं प्लॅनिंग आहे। बघूया त्यावेळेचं तापमान आणि माझ्याकडे असलेली पाण्याची सोय याने ते कसं आपल्याला मॅनेज करता येतं। तर ही पण आपण जमीन नांगरून ठेवली आहे। इथे आता आपण 1 एप्रिलला रोटावेटर चालवू, त्याला दाखवतोय। मित्रांनो, माझ्या ह्या जो उरलेला प्लॉट आहे इथे लवाळ्याचा खूप त्रास आहे। त्यामुळे मी ठरवलंच आहे की एकदम कडक उन्हामध्ये यावेळेला या जमिनीला तापू द्यायचं, की जेणेकरून लवाळ्याचे जे कंद असतात ते पूर्णपणे ह्या उन्हामध्ये जळून जातील। बघूया कसं होतं। तर मित्रांनो, जमिनीला जिथे तुमचे फळझाडं नाही आहे तिथे वर्षातनं एकदा ऊन पीक घेणं फार महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आज लोक म्हणतात की तुम्ही जमिनीची सारखी सारखी हालचाल करू नका, पण मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे। मग आमचे जे आजोबांच्या आजोबांनी त्यांच्या आजोबांनी जे केलं ते चूक होतं का? जर असेल तर आम्हाला तसं सांगा। आपल्याला वादविवादात पडायचं नाही आहे। मला माझे आजोबा जे करत होते तेच मी करणार आहे। तेही विषमुक्त शेती करायचे, मीही विषमुक्त शेती करेल। तेही जमिनीला उन्हाळ्यात ऊन दाखवायचे, मीही ऊन दाखवेल। तेही फळझाडांमध्ये आच्छादन करायचे, मीही फळझाडांमध्ये आच्छादन करतो आहे। मित्रांनो, जुनं तेच सोनं असतं। आपल्या सगळ्या जुन्या परंपरा रूढी आपण एकदम बंद न कराव्यात अशी माझी इच्छा आहे। तर आमचं उन्हाळी ऊन पीक कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।